नमस्कार. बरं, तुमच्या म्हणजे आता या इथे असलेल्यांपैकी तुमची बाजू कोण घेऊ शकतील ते शेजारच्या असं वाटतं? काकी. आम्ही आल्यापासून त्याच जास्त आहेत. तुमची बाजू घेतात? बाजू नाही म्हणजे जवळच्याच आहेत एकदम. या तुम्ही जरा तिकडे थांबा. घरातल्यांनी काहीही कुठलीही तक्रार केली तरी तुम्ही ती कशी खोटी आहे हे सांगायचं. हा, आणि तुम्ही यांच्या बाजूनी सज्ज व्हायचंय. लक्षात ठेवा, उभं राहायचंय. चला, कोण बोलणार? बोला आई. सोबत थोडा राग जास्त आहे. राग आहे थोडा, तो कमी केला पाहिजे. तो कमी केला पाहिजे. राग आहे पण तो होतो नंतर शांत होतं. तशी साधी आहे ती भोळी. नाही, पण तो आरोप मान्य आहे का तुम्हाला? नाही, मान्य नाहीये. बरं, हाय थोडा तिचा राग आहे. अरे म्हणजे मान्य नाही आणि हाय राग आहे रागेष्ट पण मनाने चांगली आहे. अजून कोण बोलणार? हा, ती थोडी रागीट आहे आणि थोडी हट्टी पण आहे. रागी आणि हट्टी काय हो? ती आहे. हो, आहे थोडी आहे. असा वकील पण असतोच ना मग. बरं, अजून कोण बोलणार? तक्रार म्हणजे रागिष्ट तर आहेच ती, पण तिला एकदा समजून सांगितल्यानंतर तुम्ही ती समजते की एक्झॅक्टली काय तिला. मग ह्याच्यात तक्रार काय आली? नाही म्हणजे फटकन आता एखाद्या माणसाला आपण समजून सांगतो की काय काय गोष्टीत काय कळत नाही की लगेच राग येतो. राग आल्यानंतर रागाचं म्हणजे मिनिंग काय ते समजून घेत नाही की कशा स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? स्वभाव म्हणजे तोच आहे जो म्हणजे राग हा कुठल्या ह्याच्याने येतो आपल्याला आणि समोर व्यक्तीला आपल्याला काय सांगायचं आहे, काय समजून द्यायचं आहे ते एकदा कळून घे तू. म्हणजे तुला काय उगाच एखादं म्हणतात राग घरून घेऊ नकोस की कोणी आपल्याला बोलायला जायला पाहिजे. बरोबर आहे, करेक्ट आहे. फासावरच चढवणार आहे. अजून कोण बोलणार? चांगलीच आहे ती, प्रश्नच नाही. ते सगळे म्हणतात रागीट आहे ती, पण ती एवढी रागीट नाहीये जेवढी त्यांना वाटते. थोडीशी ती अनमॅच्युअर्ड आहे. तिला लवकर ते कळत नाही की म्हणजे कशासाठी आपल्याला कोणी रागवते काय. पण खूप चांगली आहे ती, प्रश्नच नाही. नमस्कार, मी तिची वहिनी आहे. बाय. ती तशी म्हणजे रागीट वगैरे मला माहीत नाही, पण ती खूप उत्साही आहे. कोणतीही गोष्ट करायला तिला खूप उत्साह असतो आणि त्या म्हणजे त्या जिद्दीने ती काम करते. म्हणजे मला हे करायचं आहे, कोणताही प्रोग्राम असू दे किंवा काय, ती पुढे असते नेहमी. तिच्यातला खूप चांगला गुण आहे. तुम्ही सांगा वहिनीबद्दल. थोडा आहे स्वभाव आहे थोडाफार, थोडं कधी होतो पण परत ते म्हणजे व्यवस्थित होतात. कधी पण काही बोलायला लागतात, कधी असं नाही राहत, व्यवस्थित होतं. नमस्कार, मी त्यांची ननंद आहे. तक्रार म्हणजे तर रागात आल्यावर ना डायरेक्ट टोकाची भूमिका घेतात, ते कमी करायला पाहिजे. टोकाची भूमिका घेतली. काय मान्य आहे तुम्हाला? हो, मान्य आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्पेशल वकील आम्ही आज बोलवतो. मान्य आहे त्याला, मान्य आहे. बरं, आता या सगळ्या गोष्टींवरती सगळ्यांनी आरोप केले, कौतुक केले. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? मान्य आहेत मला पण आरोप. आईने केलेला, ताईने केलेला. नाही, पण टोकाची भूमिका घेता म्हणजे काय मला कळलं नाही. म्हणजे राग आला की माझ्यावरती खूप डोक्यात जातो माझा राग आणि माझा मी पुढचा विचार करते. म्हणजे मागचा विचार करत नाही, टोकाची भूमिका घ्यायला प्रयत्न करते. आता ते कमी करा माऊली. हो, आजपासून तरी तेवढं कमी करा. बरं, आता या खेळामध्ये, पुढच्या खेळामध्ये मी जो रंग सांगणार त्या रंगाच्या वस्तू तुम्ही घेऊन यायच्या. वेळ 2 मिनिटाची. एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची आणि कुणीही कुठलीही वस्तू द्यायची नाही. रंग आहे निळा. वेळ सुरू झाली. नक्कीच निळा डब्बा. एक 40 सेकंद झाली. 1 मिनिट 20 सेकंद राहिलेली. तीस सेकंद राहिली. 10 9 8 7 6 5 4 वेळ संपली. चला, हे कपडे 1 2 3 4 5 वस्तूंसाठी ही चिंच पेटी तुम्हाला. आता हे काय? चला, 1 पिशवी, 2
3 4 5 आणि 6. 1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. बहिणींना केप्र यांच्याकडून ही भेट असते.